नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. आपण कालच्या वाचनात पाहिले सिद्धार्थ गौतमांचे समाधी मार्गाचे प्रशिक्षण व आज त्या समोरील भाग तपस्येची कसोटी. यात आपण बघूया की सिद्धार्थ गौतमांची तपस्या किती कठीण आणि किती वेदनादायी होती. म्हणून मित्रांनो, आजचा भाग पूर्ण लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला ते अनुभवता येईल की सिद्धार्थ गौतमांनी किती हाल अपेष्टा सोसून आपल्या संपूर्ण मानवजातीसाठी एक असा सुवर्ण मार्ग शोधून काढला, ज्यावर चालून आपण दुःखमुक्त होऊ शकतो. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 4, तपस्येची कसोटी. गौतमांनी साख्य आणि समाधी मार्ग यांचे परीक्षण केले होते, परंतु वैराग्य मार्गाचे परीक्षण केल्याशिवायच त्यांनी भृगु ऋषीचा आश्रम सोडला होता. त्यांना असे वाटले की त्या मार्गाची ही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेले. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्यांनी पाहणी केली आणि उरुवेला येथे गयेचे राजर्षी नेंगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्यांनी निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी नेरंजरा नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. राजगृहात असताना त्यांना जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती, ते 5 परिव्राजक त्यांना उरुवेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. त्या भिक्खूंनी त्यांना तेथे पाहिले आणि त्यांनी आपल्याला बरोबर घ्यावे अशी विनंती केली. गौतमांनी त्यांची विनंती मान्य केली. नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्यांच्या बरोबर राहू लागले. गौतमांनी सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. काही वेळ ते भिक्षेसाठी 2च घरी जात, पण एके दिवशी 7 पेक्षा अधिक घरी ते जात नसत. प्रत्येक घरी केवळ 2 घासांची भिक्षा ते घेत, पण दर दिवशी 7 पेक्षा अधिक घासांची ते भिक्षा स्वीकारित नसत. काही वेळा ते दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असत. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15वाड्यातून एकदा, याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्यांचा कडक नियम असे. त्यांच्या वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक तीव्र होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातली ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातली वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्यांचा आहार असे. रानटी फळे व कंदमुळांवर किंवा वाऱ्याने झाडांवरून पडलेल्या फळांवर ते आपली गुजराण करीत असत. त्यांचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे, झाडांच्या सालींचे, काळविटाच्या सबंध किंवा अर्ध्या कातड्याचे, गवताचे, झाडांच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडांच्या पंखाचे असत. त्यांनी आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन ते बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसत. मांडी घालून बसल्यावर कधी उठत नसत, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच ते हालचाल करीत असत. अशा प्रकारे आणि निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून ते वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेले की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच ते जगू लागले. शेवटी ते इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोहोचले की त्यांच्या अंगावर चिखल आणि घाण यांच्या थराच्या थर साचले व शेवटी ते आपोआप गळून पडू लागले. अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्यांनी आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी असे, तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री ते उघड्या हवेत राहत आणि दिवसा ते काळ्याकुट्ट गर्द झाडीत राहत असत. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई, तेव्हा दिवसा ते अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राहत
आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राहत असत. जळलेल्या हाडांची उशी करून ते स्मशानात झोपत. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त एक शेंग खाऊन आणि नंतर एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागले. ज्यावेळी दररोज ते फक्त एक दाणा खाऊन राहू लागले, त्यावेळी त्यांचे शरीर अत्यंत क्षीण झाले. ते आपले पोट चाचपू लागले तर त्यांच्या पाठीचा कणा त्यांच्या हाताला लागे, आणि जर ते पाठीचा कणा चाचपू लागले तर त्यांचे पोट त्यांच्या हाती लागे. इतके त्यांचे पोट त्यांच्या पाठीच्या कणाला चिकटले होते, आणि याचे कारण ते अत्यंत कमी खात हेच होते. उपभाग 5. तपस्येचा त्याग. गौतमांनी सुरू केलेली तपश्चर्या आणि त्यांचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. जितके जास्तीत जास्त उग्र होऊ शकत होते तेवढे ते उग्र होते. अशा प्रकारचे त्यांचे आत्मक्लेश 6 वर्षापर्यंत चालले होते. 6 वर्षानंतर त्यांचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्यांना हालचालही करता येत नव्हती. तरीही त्यांना नवीन मार्ग दिसला नव्हता, नवीन प्रकाश दिसला नव्हता, आणि ज्या प्रश्नावर त्यांचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्यांना यत्किंचितही उलगडा झाला नव्हता. ते स्वतःशीच विचार करू लागले, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखाच्या खड्ड्यात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही का? मी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना मी दोष देत नाही, परंतु हे प्रयत्न म्हणजे आधाराला सोडून आकाशात उडण्यासारखे प्रयत्न होत. माझा प्रश्न असा आहे की अधिक शारीरिक क्लेश करण्याला धर्म म्हणता येईल का? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबवते, त्या अर्थी मनाची साधना करणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे एखाद्या कुत्र्याप्रमाणे आहे. जर केवळ शरीराचीच गोष्ट असती तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते. पण जो कर्ता आहे, जो मन आहे, त्याचा सुद्धा तर प्रश्न आहेच. पण मग हे सर्व काय कामाचे? ज्याची शारीरिक शक्ती नष्ट झाली असेल, भूक, तहान आणि थकवा यांनी जो त्रस्त असेल, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नसेल, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊच शकत नाही. ज्याचे मन पूर्णपणे शांत नाही, तो अशा उद्देशाला कसा प्राप्त करू शकतो जे चित्ताद्वारेच प्राप्त होऊ शकते? खरी शांती आणि चित्ताची एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभू शकते. त्यावेळी उरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. सुजाता नावाची त्याची मुलगी होती. सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता की तिला मुलगा झाल्यास दरवर्षी ती तो नवस फेडेल. कारण तिची इच्छा पूर्ण झाली, तिने पन्ना नावाच्या आपल्या दासीला नवस फेडण्याच्या पूजेचे स्थळ म्हणजे पूजेची जागा तयार करण्यासाठी पाठविले. त्या वटवृक्षाखाली गौतमांना बसलेले पाहून पन्नाला वाटले की ती वृक्ष देवताच साक्षात अवतरली आहे. सुजाता स्वतः आली आणि स्वतः शिजविलेली खीर तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमांना अर्पण केली. ते पात्र घेऊन ते नदीकाठी गेले. सुपट्टीत नावाच्या नदीच्या घाटावर त्यांनी आंघोळ केली आणि मग जेवण केले. याप्रमाणे त्यांची वैराग्य मार्गाची कसोटी म्हणजे तपश्चर्या संपली. तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमांनी त्याग केल्यामुळे त्यांच्या बरोबर असलेले ते 5 तपस्वी त्यांच्यावर रागवले आणि तिरस्काराने ते त्यांना सोडून गेले. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.